याईराची कन्या आणि रक्तस्त्रावी स्त्री. लूक 8:40-56. जेव्हा येशू परतले तेव्हा लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण सर्वजण त्यांची वाट पाहत होते. त्याचवेळी सभास्थानाचे याईर नावाचे अधिकारी आले आणि येशूला दंडवत करून विनंती करू लागले की त्यांच्या घरी त्यांनी यावं, कारण त्यांची जवळपास 12 वर्षाची एकुलती एक मुलगी मरणास टेकली होती. ते सोबत चालत असताना रस्त्यांवर लोकांची गर्दी त्यांच्यावर तुटून पडत होती. एक स्त्री जी 12 वर्षापासून रक्तस्त्रावाने पीडित होती आणि तिला कोणीच बरं करू शकले नव्हते, तिने मागून येऊन येशूच्या वस्त्राच्या टोकाला स्पर्श केला आणि रक्तस्त्राव त्याच क्षणी थांबला. येशूने विचारले, मला कोणी स्पर्श केला? सर्वांच्या नकारानंतर पेत्र म्हणाले, चहूबाजूंनी लोक आपल्याला घेरून आपणावर तुटून पडतात. येशू म्हणाले, कोणीतरी नक्की मला स्पर्श केला आहे. मी अनुभवले की माझ्यातून शक्ती निघाली आहे. हे समजून की मी लपू शकत नाही, ती स्त्री थरथरत पुढे आली आणि त्यांना दंडवत करून तिने सर्वांसमोर सांगितलं की तिने त्यांना का स्पर्श केला आणि कसे ती त्या क्षणीच बरी झाली. येशू तिला म्हणाले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा. येशू हे बोलतच होते की सभास्थानाच्या अधिकाऱ्यांकडून कोणीतरी येऊन म्हणू लागला, आपली मुलगी मेलेली आहे, आता आपण गुरुजींना कष्ट देऊ नये. परंतु हे ऐकून येशू त्यांना म्हणाले, भिवू नका, फक्त विश्वास ठेवा, ती बरी होऊन जाईल. येशू घरी पोहोचल्यावर पेत्र, योहान, याकोब आणि मुलीचे आई वडील व्यतिरिक्त कुण्या दुसऱ्याला आत येऊ दिले नाही. सर्वजण रडत होते आणि तिच्यासाठी विलाप करीत होते. येशू म्हणाले, रडू नका, ती मेलेली नाही परंतु झोपत आहे. ते त्यांना हसू लागले, कारण त्यांना माहित होते की ती मेलेली आहे. येशूने मुलीचा हात धरून आवाज दिला आणि म्हणाले, मुली, उठ. तिचा जीव पुन्हा आला आणि ती लगेच उभी राहिली. येशूने तिला काही खाव्यास सांगितले. तिचे आई वडील आश्चर्यचकित झाले, परंतु येशूने आज्ञा दिली की या घटनेची कुणाशीही चर्चा करू नका.